नमस्कार सर्वांना। आज ना मला माझ्या राहणीमानीचा आहे ना पुन्हा एकदा एक असा अनुभव आलेला आहे की लोक जजमेंट कसं करतात त्याचं उदाहरण सांगते। काय झालं आहे, कंपनीत आहे ना सध्या लोड कमी झालेला आहे, तर त्यांनी कंपनीवाल्यांनी ठरवलं की सगळ्यांना ब्रेक देण्यापेक्षा आपण अल्टरनेट सिस्टीमने थोडे लोक आज बोलवायचे, थोडे 2 दिवसानंतर बोलवायचे, तर मग ते पुढचे 2 दिवस त्या लोकांना सुट्टी द्यायची, म्हणजे एकंदरीत सगळ्यांचं नुकसान होणार नाही। तर अशा पद्धतीने सुट्टी देण्याचं ठरवलेलं आहे। मग आम्हाला ज्यावेळेला जे 2 दिवस सुट्टी मिळाली, आम्हाला असं वाटलं घरी बसून तरी काय करणार आहे, तर आपण काहीतरी कुठे काम मिळतं आहे का बघूया तेवढ्या 2 दिवसात, नुसतं अंथरुणात पडून राहायचं। म्हणून मग ना आम्हाला एका ठिकाणी असं माहिती पडलं की जी नवीन बिल्डिंग असते तर त्या बिल्डरने ते फ्लॅट ओनरच्या हातामध्ये देण्याच्या आधी त्यांना थोडेसे क्लीन करून द्यायला लागतात, ते डीप क्लिनिंग, कारण कलरचे डाग वगैरे सिमेंटचे असे डागं बिगं पडलेले असतात। तर ते म्हटले की तसं क्लिनिंगसाठी त्यांना कोणीतरी हवं असतं। तर आम्ही म्हटलं, मी होती, मम्मी होती आणि आणखी 1-2 जणी होत्या। म्हटलं चालेल, घरी बसून राहण्यापेक्षा तेवढंच आपल्याला काहीतरी 200-500 रुपये मिळाले तर काय हरकत आहे, आणि कामाची काय लाज आहे। म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर कळलं की ते खूप मोठं टावर होतं। तिथल्या लोकांनी बऱ्याचशा नाही का नाक्यावरनं पण हे आणलेले होते, लेडीज आणले। मग आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांचे जे काही फ्लॅट्स वगैरे होते ना ते आम्ही छान व्यवस्थित क्लीन वगैरे करून दिले, सगळं टॉयलेट, बाथरूम, किचन ओके, कारण अनयूज फ्लॅट होते ते, त्यांना ते द्यायचे होते ओनरला, आणि त्याच्या आधीचं आम्ही ते डीप क्लिनिंग करून दिलं, ते केलं। त्याच्यानंतर त्यांना पेमेंट द्यायचं होतं, तर ते म्हटले कॅश की ऑनलाईन। मी म्हटलं ऑनलाईन असेल तरी चालेल, आणि मग त्यांनी नंबर विचारला की कुठल्या नंबरला सोडायचं आहे। तर त्यावेळेला जेव्हा मी माझा नंबर त्यांना सांगितला ना, तर त्यावेळेला मी इंग्रजीतनं आकडे सांगितले, माझा जो काही नंबर आहे, तर ते सांगितल्यानंतर तो अतिशय असं शॉकिंग बघायला लागला। बरं ते ठीक होतं। त्यानंतर ज्या वेळेला मला पेमेंट रिसीव झालं तर त्याचंही नाव इंग्रजीतनं आलं, भैया होता तो व्यक्ती, आणि मी त्याला बोलली, तर ते नाव मी इंग्लिशमधनं नाव 1च सेकंदात वाचलं। म्हणून त्याला काय म्हणत नाही का, इतका तो गिल्ट आला की त्याला आप पडेली क्यों असं त्याचं झालं। मी म्हटलं हां, मेरा इतना इतना पढाई हो गया है, 12वी शिकलेली आहे मी, फार काही नाही आहे। पण खूप लोकांच्या डोक्यात काय असतं माहिती का, की शिक्षण झालेलं असलं म्हणजे मेहनत करायची गरज नसते। तर मला असं अजिबात वाटत नाही। खरं सांगायला गेलं ना, ती गोष्ट तेवढीच प्रॅक्टिकली खरी आहे की अनेक डिग्री झालेले व्यक्ती आजही शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, म्हणजे शिक्षणापेक्षा ते व्यवसाय करत आहेत। तर मग ते शेतीचं काम तर तुम्हाला माहिती किती हार्ड असतं। तर असं अजिबात काही नसतं की जर शिक्षण झालेलं असलं तर मेहनत कमी करायला लागते। आणि राहिला प्रश्न माझ्या कामाचा, तर मी त्याला 10 वेळा समजवलं, बाबा मला कामाची काही लाज नाही, कष्ट करायला माझी नेहमीच तयारी असते।